नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण फोटोशॉप ह्या सॉफ्टवेअरमध्ये ॲडव्हान्स एडिटिंग कसं केलं जातं हे शिकणार आहोत. आपण स्क्रीनवर पाहत आहात की मी या ठिकाणी एक टेक्स्ट इफेक्ट दिलेला आहे. हा टेक्स्ट इफेक्ट आपण कसा मिळवू शकतो हे आपण आज शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक नवीन फाईल ओपन करूयात. न्यू डॉक्युमेंट अनटायटल्ड 2. या ठिकाणी आपण पाहताय मी ज्या प्रीसेटमध्ये काम करतोय फोटो डॉक्युमेंट टाईप आहे आणि 10x8 इंचेस ही साईज आहे. 300 रिझोल्यूशन आहे. RGB 8 बिट. तर अशा प्रकारे मी एक नवीन डॉक्युमेंट या ठिकाणी ओपन केलेला आहे. आता या ठिकाणी मी एक नवीन लेयर ॲड करतोय. या ठिकाणी अशा प्रकारे मी एक नवीन लेयर ॲड केलेला आहे. त्यानंतर हा लेयर जो आहे हा मी या ठिकाणी डिलीट करतोय. बॅकग्राऊंडचा लेयर जो आहे तो मी डिलीट केला आणि एक नवीन लेयर या ठिकाणी ॲड केलेला आहे. आता ह्यावरती मी एक इमेज इम्पोर्ट करतो. या ठिकाणी एक इमेज आहे. ही इमेज आपण यामध्ये इम्पोर्ट करणार आहोत या फोटोशॉप सॉफ्टवेअरमध्ये. ही अशा प्रकारे मी ड्रॅग अँड ड्रॉप करून या ठिकाणी इम्पोर्ट केलेली आहे. तर ही इमेज या ठिकाणी अशा प्रकारे मी सेट करतोय. सेट झाल्यानंतर या ठिकाणी ओके बटन आहे. ओके. सो आता आपल्याला या ठिकाणी आपली इमेज मिळालेली आहे जी बॅकग्राऊंडला आपण काम करणार आहोत ज्याच्यावरती. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण या ठिकाणी एक टेक्स्ट टाईप करणार आहोत. टेक्स्टचा कलर आपण या ठिकाणी व्हाईट ठेवूयात सो दॅट तो पटकन हायलाइट होईल. या ठिकाणी आता मी काही टेक्स्ट टाईप करतोय. टेक्स्ट टाईप करत असताना या ठिकाणी टेक्स्टला फॉर एक्झाम्पल इंडिया समथिंग. ओके. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी एक टेक्स्ट टाईप केलेला आहे. टेक्स्टची साईज मोठी करूया. आता आपण या टेक्स्टला आईस इफेक्ट देऊयात. तर तो कसा द्यायचा हे पाहूयात. सर्वप्रथम तुमचा टेक्स्टवर राईट क्लिक करा आणि याला स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करा. कारण एक सिंपल टेक्स्ट, एडिटेबल टेक्स्ट हे इफेक्ट देण्यायोग्य नसतं. कारण फोटोशॉप त्याला इफेक्ट देऊ शकत नाही. सो आपण त्याला सर्वात प्रथम एक इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तो सर्वात पहिला इफेक्ट म्हणजे आपला फिल्टरमध्ये जाऊन विंड इफेक्ट. तुम्ही या ठिकाणी स्टायलाइजमध्ये जाऊन सुद्धा हा फिल्टरमध्ये विंड इफेक्ट पाहू शकता. पण आता विंड इफेक्ट हा लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट असाच अप्लाय करता येतो. सो आपल्याला त्याच्या अगोदर याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतील. तर आपण जे टेक्स्ट घेतलंय याला आपण तुम्ही पाहिलं मी स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता तर या स्मार्ट ऑब्जेक्टला आपण रोटेट करूयात क्लॉकवाईज 90 डिग्री. तर अशा प्रकारे हा पूर्ण इमेजेस आपला किंवा आपलं पूर्ण डॉक्युमेंट जे आहे हे 90 डिग्रीमध्ये रोटेट झालेलं आहे. आता आपण या ठिकाणी टेक्स्टवर राईट क्लिक करूयात आणि पाहूयात. एक सेकंड. आपल्याला या टेक्स्टला सिलेक्ट करून फिल्टरमध्ये जाऊन अगोदर विंड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तो विंड इफेक्ट अप्लाय करूयात आपण. या ठिकाणी आपण पाहताय ही एज ज्याच्यावरती विंड इफेक्ट अप्लाय झालेला आहे. ओके. आता विंड इफेक्ट अप्लाय झाला आहे पण खूप थोडासा झालेला आहे. तर आपण कंट्रोल F या शॉर्टकटने पुन्हा रिपीट करूयात. ओके. कंट्रोल F. ओके. कंट्रोल F. ओके. कंट्रोल F. ओके. तर कंट्रोल F हा शॉर्टकी वापरून आपण आपला इफेक्ट जो आहे विंड इफेक्ट हा रिपीट केलेला आहे फ्रॉम राईट टू लेफ्ट. आणि आता पुन्हा आपल्याला आपली इमेज 90 डिग्रीमध्ये अँटी क्लॉकवाईज रोटेट करून पुन्हा जशी होती पूर्वस्थितीमध्ये आणायची आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी इमेजवर राईट क्लिक करून पुन्हा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट क्लिक करायचं आहे आणि मग इमेजला रोटेटमध्ये करायचं अँटी क्लॉकवाईज और काउंटर क्लॉकवाईज. तर अशा प्रकारे काउंटर क्लॉकवाईज रोटेट केले. आता आपण पाहताय हा इफेक्ट तर विंड इफेक्ट आलेला आहे पण
आईस इफेक्ट दिसत नाहीये. तर त्यासाठी आपल्याला या टेक्स्टवर राईट क्लिक करायचंय, ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाऊ शकता किंवा दुसरा ऑप्शन याला सिलेक्ट करून आपल्याकडे या ठिकाणी एफेक्ट्स ऑप्शन सुद्धा आहे. तुम्ही एफेक्ट्स वर क्लिक करू शकता आणि बिवेल एम्बॉस या ठिकाणी जाऊ शकता. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डेप्थ दिसतेच आहे. त्यानंतर ती डेप्थ मी थोडीशी मला जशी कम्फर्टेबल राहील त्याप्रमाणे मी या ठिकाणी यूज करतोय. साईज आहे, साईज 25 घेतोय. त्यानंतर या ठिकाणी रिंग हा ग्लॉस कंट्रोल सिलेक्ट केलाय. त्यानंतर हायलाइट मोड आहे, लिनियर डॉज, व्हाईट कलर आणि लिनियर या ठिकाणी लिनियर बन घेतोय सो दॅट मी शॅडो या ठिकाणी पुट करू शकेल. ओके. आणि अशा प्रकारे हा इफेक्ट मी याला अप्लाय केलाय. त्यानंतर या ठिकाणी आहे टेक्स्चर. तर टेक्स्चर मी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. ओके. या ठिकाणी इफेक्ट मात्र मला जसा हवा त्याप्रमाणे दिसत नाही. पुन्हा इफेक्टवर डबल क्लिक करूयात. या ठिकाणी आपण पाहू शकता इफेक्ट ऑप्शन आलेला आहे, याच्यावर डबल क्लिक करूयात तर आपल्या सेटिंग्स ओपन होतील. या ब्लेंडिंग मोड ऑप्शन मध्ये ऑपेसिटी मध्ये जाऊन मी या ठिकाणाहून ऑपेसिटी 1 सेकंड ॲडव्हान्स ब्लेंडिंग मध्ये आपण या ठिकाणी फिल ऑपेसिटी कमी करूयात. तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी मला आता आईस इफेक्ट या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित दिसत आहे जसा मला हवा आहे तसा. पण या ठिकाणी काही मिस्टेक्स आपल्या राहिलेले आहेत ते आपण या ठिकाणी पहिले जाऊन क्लिअर करूयात बिवेल आणि एम्बॉस मध्ये. सर्वप्रथम या ठिकाणी इफेक्ट जो आहे 250 ते 150 आपण करूयात. बिवेल आणि एम्बॉस मध्ये या ठिकाणी साईज आहे, साईज आपण घेऊयात 15 ही साईज घेतलेली आहे. आणि या ठिकाणी टेक्स्चर आहे, या ठिकाणी डेप्थ आहे, टेक्स्चरला डेप्थ दिल्याशिवाय टेक्स्चर इफेक्ट अप्लाय होणार नाही. -2 च्या जागेवरती 5 आणि स्केल आपल्याला ज्याप्रमाणे या ठिकाणी गरज आहे, रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे 1000 घेतलं. ओके. अशा प्रकारे हा इफेक्ट आपण या ठिकाणी पाहू शकता की आईस इफेक्ट या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला ज्याप्रमाणे इफेक्ट हवा आहे तो आपण या ठिकाणी ऍडजस्ट करून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला आईस इफेक्ट या ठिकाणी मिळालेला आहे. याच्यामध्ये थोडा फिनिशिंग टच आपण या ठिकाणी देऊन अजून आपलं काम आपण परफेक्ट करूयात. या ठिकाणी आपण अजूनही पॅटर्न्स इम्पोर्ट करू शकता. आणि याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी इफेक्ट मिळालेला आहे.
याप्रमाणे. आणि आता आपल्याला जो इफेक्ट आहे हा परफेक्ट या ठिकाणी मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपण कोणतंही टेक्स्ट हे आईस टेक्स्ट प्रमाणे शो करू शकतो, दाखवू शकतो आणि हा इफेक्ट आपण मिळवू शकतो. तर अशा प्रमाणे आपण फोटोशॉपमध्ये कोणतंही टेक्स्ट एडिट करू शकतो. आपण पाहताय हा सुरुवातीचा इफेक्ट आणि त्यानंतर आपण या ठिकाणी अप्लाय केलेला हा इफेक्ट. आपल्याला हवा त्याप्रमाणे आपण या ठिकाणी इफेक्ट मिळवू शकतो. त्यानंतर आपलं टेक्स्ट सुद्धा आपण एडिट करू शकतो. जसं आपण पाहिलं की या ठिकाणी डबल क्लिक करू शकतो मी. त्यानंतर पुन्हा डबल क्लिक करून पुन्हा तिसऱ्यांदा डबल क्लिक करून या ठिकाणी एंटर करू शकतो मी. न्यू टेक्स्ट. ओके. अप्लाय आणि क्लोज. अशा प्रकारे मला हा इफेक्ट या ठिकाणी मिळू शकतो. सो थँक यू गाईज.